परंतु काय होतं, मग नॉर्थ नॉर्थ ईस्ट ही जलतत्वाची जागा आहे, ती हेवी होते. दगड, संगमरवर हा सुद्धा एक दगडाचाच भाग आला, ते काय लाकूड नाही. एका देवाच्या फक्त एकच मूर्त्या असायला पाहिजे, 2-2 मूर्त्या नाही ठेवायच्या. ते जास्त असेल करा. तर मग मुलांना अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन लाभावं याच्याकरता काही सांगू शकता? कोणत्या विषयाला बसलं पाहिजे अभ्यासाला वगैरे? शिवाय टायटॅनिक बोट जी आहे, जी की बुडताना अशा पद्धतीचं शक्यतो ठेवायची. हे असतं, ती पण शक्यतो नाही ठेवायची. पश्चिमचा जो मध्य येतो, नैऋत्य दिशा, त्या ठिकाणी हे जे जोडपं असतं आणि त्यांचं तिथे बेडरूम असणं गरजेचं आहे. तुम्हाला असं कधी अनुभव आलाय का की वयात आलेल्या मुलांची लग्न जमत नाहीये, तळून गेलं तरी कळवत नाहीये, मग तुम्हाला हा असतोय मित्र आहे त्याच्या घरी चालू आहे का? तर मग अशा केसेस आल्या? काही वास्तूंमध्ये एवढं फर्निचर भरतात की माणसानं वावरायला जागा त्याच्यामध्ये नसते आणि फर्निचर एवढं की त्या वास्तूचा श्वास गुदमरतो. तर नॉर्थ ईस्टला तिथे देवघरच पाहिजे, तिथे टॉयलेट नकोय. ऑलरेडी लावलेलं होतं की वास्तुशास्त्राप्रमाणे हा प्रोजेक्ट आहे. आम्ही आतमध्ये गेल्यानंतर मॅनेजर कडून ते जे लेआउट असतं त्या प्रोजेक्टचं आम्ही ते मागितलं, ते आम्ही तिथे पाहिलं, ते बसलो. तर ते चेक केल्यावरती असं समजलं की याच्यामध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे काहीच नाही, की वास्तुशास्त्राचा आणि ह्या लेआउटचा जो आहे प्रोजेक्ट, याचा काही संबंध नाही आहे. नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं मनापासून स्वागत करतो द स्पेशल कॉर्नरमाडीच्या आपल्या नवीन एपिसोडमध्ये. सध्या आपली एक सिरीज सुरू आहे, खास सिरीज ज्याचं नाव आहे नारी शक्ती. सो आपण नवरात्रीमध्ये नारी शक्तीचा जागा करतोय, बरोबर. सो आज आहे दिवस 3रा एपिसोड 3rd. आजचे आपले जे गेस्ट आहेत ना, त्यांना वास्तुशास्त्रामध्ये मुंबईमध्ये 15 वर्ष काम करण्याचा दांडगा अनुभव आहे. सो आपण मॅमकडून वास्तुशास्त्राबद्दल खूप साऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत, म्हणजे घर कसं असावं कसं नसावं या सगळ्या गोष्टींबद्दल आपण खूप साऱ्या प्रमाणात आहोत. सो आजच्या आपल्या गेस्ट आहेत सौ प्रतिभा हरिश्चंद्र पाटील मॅम. सो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो एन्जॉय द पॉडकास्ट, लेट्स गो. सो नमस्कार मॅम, तुमचं मनोरंजन स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. आपण नवरात्रीनिमित्त 9 पॉडकास्ट, 9 दिवस, 9 महिलांसोबत ही एक सिरीज घेऊन आलेली आहे. तर त्यामध्ये आपला तो विषय काय की वास्तुशास्त्र. तर त्याबद्दल खूप काही जाणून घ्यायचं तुमच्याकडून. तर मग सुरुवातीला सांगा ना की तुम्ही ज्या वास्तू व्हिजिट करता त्यामध्ये ती प्रोसेस कशी असते? म्हणजे वास्तुशुद्धीकरण मी असं ऐकलंय, मग त्याबद्दल मला थोडं सांगा. सर्वप्रथम आपला आणि आपल्या चॅनलचे आभार. आता वास्तुशास्त्र हा जो विषय आहे, तर हा सर्वांनाच माहीत आहे. ओके. आता आपण जेव्हा वास्तू व्हिजिट करतो, तर वास्तू व्हिजिट करताना सर्वप्रथम आपण वास्तुशुद्धीकरण करत असतो. तर वास्तुशुद्धीकरणची प्रोसेस काय आहे आणि कशासाठी असते याबद्दल मी तुम्हाला सुरुवातीला सांगते. आता वास्तुशुद्धीकरणची प्रोसेस आपण जेव्हा करतो, तर ते कशासाठी करतो, तर ऑलरेडी खूप वर्षापासून हे जे वास्तू क्लायंट्स असतात त्यांच्या परिवारामध्ये, त्यांच्या वास्तूमध्ये खूप वर्षापासूनच्या ह्या ज्या निगेटिव्ह ऊर्जा त्या साठलेल्या असतात, ते आपण काढायचं काम करतो. जेणेकरून काय होतं, की त्या परिवाराची प्रगती व्हायला सुरुवात होते. जे पण काही जणांचे असे केसेस झालेले आहेत, की काय म्हणतात ते पेन्शन ज्यांचे जे असतात किंवा ते जे अडकलेले असतात खूप वर्षापासून, की काही परिवाराने त्यांच्या अपेक्षा सोडून दिलेल्या असतात, की आता ही पेन्शन भेटणारच नाही. खूप त्यांनी चपला झिजवलेल्या असतात. आणि ह्या गोष्टी आपण जेव्हा वास्तुशुद्धीकरण करतो, तर यामार्फत त्यांचे ते पेन्शनचे जे अडकलेले पैसे असतात, तर ते त्यांचे मिळायला सुरुवात होते. शिवाय आपण जेव्हा वास्तू व्हिजिट करतो, तर नॉर्मली आपल्याला दिसतं, की क्लायंट्स लोकांनी त्यांच्या कर्माने त्यांचे जे फायनान्स ब्लॉकेजेस जे झालेले असतात, की कुठे-कुठे त्यांच्या कर्माने त्यांनी नॉर्थ ईस्ट ही जी जागा असते, ती त्यांनी ब्लॉक केलेली असते. आणि त्यामुळे त्यांच्याकडे जेव्हा त्यांनी कोणत्या प्रॉपर्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते, त्याचे पैसे अडकतात. त्यांच्यापर्यंत ते पैसे पोहोचत नाहीत. शिवाय अजून त्यांनी कोणाकोणाला उधार दिलेले असतात. ज्यांचा कोणाचा बिझनेस असतो, तर तेव्हा त्यांनी कोणाकोणाला उधार दिलेले असतात पैसे. मग तेव्हा जेव्हा ते क्लायंटला कॉल करतात, मग ते क्लायंटचा कॉल स्विच ऑफ असतो किंवा ते क्लायंट कॉल उचलत नाही. पैसे तर देतच नाही, त्यांचे पैसे अडकतात. त्या व्यक्तीपर्यंत पैसे येतात, परंतु ह्यांच्यापर्यंत ते पैसे पोहोचत नाही. का? तर ह्यांनी ह्यांच्या कर्माने वास्तूमध्ये नॉर्थ ईस्ट आणि शिवाय अजून सुद्धा बाकीच्या काही ज्या गोष्टी असतात, वास्तुशास्त्राप्रमाणे करणं गरजेचं आहे. परंतु वास्तुशास्त्राच्या विरुद्ध त्यांनी केल्यामुळे फायनान्स ब्लॉकेजेस हे त्यांच्या कर्मानेच केल्यामुळे त्यांच्यापर्यंत ते पैसे पोहोचत नाहीत. मग फायनान्स ब्लॉकेजेस, की एखाद्या प्रॉपर्टीमध्ये पैसे अडकून पडणं किंवा एखाद्या ह्यांचा बिझनेस असेल, तर बिझनेसमध्ये लॉस होणं, बिझनेस न होणं, पैसा वायफळ खर्च होणं, पैसा न टिकणं, म्हणजे फायनान्सच्या रिलेटेड ज्या पण गोष्टी असतात,
हे सगळ्या गोष्टींना ह्या क्लायंट्सना फेस करावं लागतं. या गोष्टी असतात. दुसरी गोष्ट संधी येत नाही. या पण बारीक सारीक काय काय गोष्टी असतात. या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर करतो वास्तू व्हिजिटच्या दरम्यान. ह्याच्या व्यतिरिक्त अजून बाकीच्या पण गोष्टी आहेत. परंतु वास्तू शुद्धीकरण करताना मग आपण गंगाजल, गोमूत्र, गुलाबजल, पुन्हा भीमसेन कापूर, जाड खड्याचा मीठ या सगळ्या गोष्टींचा वापर करून आपण वास्तू शुद्धीकरण कसं करायचं हे आपण क्लायंटला सांगतो आणि वास्तू व्हिजिट करायच्या अगोदर आपण ते वास्तू शुद्धीकरण अशा पद्धतीने करून घेतो. एक 10 ते 15 मिनिटात आपण त्यांना सांगतो की तुम्ही बाबा असं असं करून घ्या, जेणेकरून निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाऊन पॉझिटिव्ह ऊर्जा आतमध्ये एंट्री करेल, की आपल्याला सुद्धा आतमध्ये त्यांना गेल्यानंतर मार्गदर्शन करणं सोपं जाईल. व्हिजिट दरम्यान आपल्याला आतमध्ये निगेटिव्ह ऊर्जा आहे किंवा पॉझिटिव्ह ऊर्जा आहे हे जेव्हा आपण त्यांच्या एंट्रन्स असतो त्या एंट्रन्सला गेल्यानंतरच एक तर त्यांच्या गेटच्या बाहेर किंवा त्यांच्या वास्तूच्या एंट्रन्सच्या इथेच आपल्याला समजतं की बाबा या वास्तूमध्ये असं असं आहे. आपण बऱ्याच क्लायंट्सला सांगतो की बाबा तुमच्याकडे आपण जेव्हा वास्तू व्हिजिट करतो तर तुम्ही स्वतःहून सांगू नका की तुमचे काय इश्यूज आहेत. मी स्वतः तुम्हाला अगोदर सांगणार की तुमच्या परिवारामध्ये हे इश्यूज होत आहेत का, या परिवाराला हा त्रास होत आहे का, नंतर तुम्ही सांगा. हे आपण प्रत्येकाला सांगत असतो. आणि हजारो क्लायंट्स आतापर्यंत आपल्याला जोडलेले आहेत की प्रत्येकाकडून आपण फीडबॅक घेतो की पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण व्हिजिट करून गेल्यानंतर तुम्हाला काय पॉझिटिव्ह चेंजेस म्हणजे फरक जाणवला किंवा निगेटिव्ह फरक जे पण काय आहे. परंतु 100% पॉझिटिव्ह रिझल्ट्स येतातच आणि क्लायंटचे आपल्याला फीडबॅक पॉझिटिव्ह भेटतात, कारण की हे शास्त्र काम करतं, आपण फक्त मध्यस्थी आहोत. अशा पद्धतीने आहे. तर मग आता आपण एक एक करून गोष्टी चालू वास्तूबद्दल. तर वास्तूचा इंटरेस्ट म्हणजे आपलं आपलं उंबरं. मग मला उंबरीबद्दल सांगा, उंबऱ्याचं काय महत्व आहे? आता उंबरा म्हणजे आपल्या वास्तूची लक्ष्मण रेषा, बरोबर आहे की नाही. म्हणजे आता उंबरा आला की त्याच्या आतमध्ये वास्तू आणि उंबऱ्याच्या बाहेर वास्तूचा बाहेरचा भाग आहे की नाही. तर आता बऱ्याच वेळेला काय होतं, बाहेरून काही लोक येतात म्हणजे घाणीच्या चपला वगैरे घालून येतात आणि डायरेक्ट काही काही जण उंबऱ्यावरती पाय ठेवून आतमधल्या व्यक्तीशी बोलतात. तर हे पण ते चुकीचं. चुकीचं आहे. तर हे सुद्धा एक प्रकारचा दोषच आहे. तर असं नाही करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, बाहेरून जर कोणी एखादी व्यक्ती तिथे आली उंबऱ्याजवळ, तर घरातली सुद्धा व्यक्ती त्या उंबऱ्यावरतीच जाऊन तिथेच उभं राहूनच त्या व्यक्तीशी बोलतात. घरात हे या किंवा बाहेरचं. हे पण करणं खूप मोठं चुकीचं आहे. तर असं पण नाही करायला पाहिजे, कारण आपला जो उंबरा आहे त्या उंबऱ्यामध्ये आपली जी साक्षात कुलदेवी असते त्या कुलदेवीचं वास्तव्य असतं. जेव्हा एखादी व्यक्ती घरातून बाहेर जाते आहे की नाही, जोपर्यंत ती घरात येत नाही तोपर्यंत ती वास्तू पण वाट बघत असते, बरं. आहे ना. एखाद्या कोणत्याही इम्पॉर्टंट कामासाठी आपल्याला जायचंय तर आपण काय करायचं, तर कुलदेवीचं उंबऱ्याचं दर्शन घ्यायचं आणि पाया पडून द्यायचं की मग बाबा बाहेर पडायचं. जाऊन येते म्हणून, बाबा किंवा जाऊन येतोय म्हणून, तर बाबा रक्षण कर, मी ज्या कामासाठी चाललोय माझं ते काम सुखरूपपणे सुरळीतपणे पार होऊ दे, अशा पद्धतीने बोलायचं किंवा कुलदेवीचं नामस्मरण करायचं आणि मग तो उंबरा क्रॉस करताना बाहेर पाऊल टाकायचं. बऱ्याच वेळेला घरातली मोठी व्यक्ती कोणीही घरातून बाहेर जाताना उंबरा क्रॉस करतानाच बाहेरच्या व्यक्ती टोकतात. तर असं नाही करायला पाहिजे. जेव्हा बाहेरून एखाद्या व्यक्ती बाहेर चाललाय, मागून कोणती तरी व्यक्ती ती टोकते जेव्हा तो उंबरा क्रॉस करताना, तर असं नाही करायला पाहिजे. कधीच टोकाटोकी करायची नाही. आणि जर इन केस जर कोणी टोकलंच तर त्या व्यक्तीने काय करायचं, पुन्हा आतमध्ये येऊन बसायचं, थोडंसं पाणी प्यायचं, बाबा काय सांगायचंय काय बोलायचं ते बोला. आणि नंतर मग झालं सगळं सांगून, सगळं बोलून झालं की त्यांना सांगायचं, बाबा मी आता उंबरा क्रॉस करतोय, मी इम्पॉर्टंट कामासाठी चाललोय किंवा मी जॉबसाठी चाललोय किंवा जे पण काय असेल त्या कामासाठी चाललोय. तो उंबरा क्रॉस करताना फक्त तुम्ही टोकू नका. त्या व्यक्तीच्या सुद्धा म्हणजे आपण म्हणतो की काही अपघातासारख्या गोष्टी म्हणा किंवा जीवाचं बरं वाईट म्हणा किंवा जे कामं होणारी असतात ती न होणं, हे टोक लागल्यामुळे अशा गोष्टी पण होऊ शकतात. आता हा अंधविश्वास नाहीये, पण पूर्वीपासून या गोष्टी चालत आलेल्या आहेत. आपल्या पूर्वजांपासून सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की घरातून जर कोणती व्यक्ती चालली आहे एखाद्या कामासाठी तर तुम्ही टोकू नका. तर या काही गोष्टी आहेत, तर कामं होतात. न टोकता माणूस एखादं गेलं, उंबऱ्याला कुलदेवी स्वरूप मानून दर्शन घ्यायचं, नामस्मरण करायचं आणि बाहेर पडायचं, की कामं होतात. समजा आता कसं घरची माणसं आहे आपल्या, टोकतातच शेवटी. तर मग त्याच्याबद्दल काय केलं पाहिजे थोडंसं? आता घरच्याने टोकलं तर मग तेच जसं मी मगाशी सांगितलं की पुन्हा घरामध्ये यायचं, बसायचं, थोडंसं पाणी प्यायचं आणि त्यांना सांगायचं, बाबा तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही आताच बोला, आताच बोला. एकदा मी उंबरा क्रॉस केला किंवा एकदा मी बाहेर गेलो तर ते बोलू नका. तरी काही ना काहीतरी राहतच, बाबा रुमाल घेतला का,
गाडीची चावी घेतली का, मोबाईल द्यायला. मोबाईल घेतला का, चार्जर घेतला का, चष्मा घेतला का, या बारीक-सारीक गोष्टी काही ना काहीतरी राहतच असतात. मग तेव्हा सांगायचं हे आहे, की एखादी व्यक्ती जर उंबऱ्या जर इथे आहे, तर तिथे टोकू नका. त्या व्यक्तीला आतमध्ये येऊ द्या, तिथे बसू द्या, काय सांगायचं ते सांगा आणि मग ती व्यक्ती जेव्हा निघते तर निघू द्या. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप जास्त महत्त्व आहे. आपण हे खूप आधीपासून बघतो रांगोळी काढता घराबाहेर. पहिली मोठी-मोठी काढायची, आता थोडी छोटी व्हायला लागली. पण ह्याचं काय महत्त्व आहे रांगोळीचं? रांगोळी ही पॉझिटिव्ह ऊर्जा आणायचं काम करते, सकारात्मक ऊर्जा. निगेटिव्ह ऊर्जा जी असते तिला बाहेर बाहेर. टाकायचं काम करते. आता जेव्हा आपण आपल्या उंबऱ्याच्या बाहेर का चौकट आपली दरवाजाची जी असते तिथे म्हणा का कुठेही जेव्हा रांगोळी काढतो, निगेटिव्ह ऊर्जा जी असते ना, म्हणजे कोणतीही व्यक्ती जेव्हा येते, त्या व्यक्तीच्या अंगामध्ये निगेटिव्ह ऊर्जा ऑलरेडी असते. तर कोण कुठून आलेलं असतं आपल्या वास्तूमध्ये आपल्याला माहिती नाही. कधी-कधी नजरदोष पण लागतो. मग हे रांगोळी जी असते, तर ती निगेटिव्ह ऊर्जा तिच्याकडे स्वतःकडे खेचायचं काम करते. जेणेकरून जी पण व्यक्ती तुमच्या वास्तूमध्ये येते, ती निगेटिव्ह ऊर्जा त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये ती कट करते, की ती ऊर्जा आपल्या वास्तूच्या ती बाहेरच राहते आणि ती व्यक्ती पॉझिटिव्ह होऊनच आतमध्ये येते. हे रांगोळीचं एवढं. रांगोळीचं खूप महत्त्व आहे. बरं, तर मग आता आपण आहे ना सगळ्याच एक थोडक्यात घेऊन चालू, की एक वास्तू जर कोणाला घ्यायची आहे, तर मग काय-काय बघितलं पाहिजे? कोणत्या दिशेला काय असलं पाहिजे? थोडक्यात सांगा मला. कोणती वस्तू म्हणजे? रिसेल घर घ्यायचं आहे. रिसेल रिसेल. रिसेलमध्ये म्हणायचंय का? रिसेलमध्ये. ओके. मग काय-काय बघितलं पाहिजे याच्यामध्ये मेनली? आता ह्याच्यामध्ये खूप प्रकार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे भाड्याने सुद्धा काही लोकं घेतात. रिसेलमध्ये किंवा काही विकत घेतात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये बघताना त्या वास्तूची अगोदरची हिस्ट्री, त्या वास्तूच्या अगोदरचा बॅकग्राऊंड ते पहिल्यांदा चेक करणं खूप गरजेचं आहे, की त्या वास्तूमध्ये काही अगोदर कोणी सुसाईड तर केलेलं नाहीये, आतमध्ये कोणी आत्महत्या तर केलेली नाहीये किंवा याच्यामध्ये ज्या व्यक्तीने ती वास्तू आता विकायची आहे त्या वास्तू त्या माणसाला समजा, तर तो कर्जबाजारी तर झालेला नाहीये, त्याचा दिवाळा तर निघालेला नाहीये. खूप काही गोष्टी त्याची थोडक्यात त्या वास्तूमध्ये जी व्यक्ती अगोदर राहून गेलेली आहे, त्या व्यक्तीची प्रगती झाली का? हे पहिल्यांदा बघणं खूप महत्त्वाचं आहे. जर प्रगती झाली असेल, तर तुम्ही ती वास्तू नक्कीच घेऊ शकता. आणि जर प्रगती झालेली नसेल, तर शक्यतो अशा वास्तू टाळायच्या. ज्या आपली बरकत नाही करत, नुकसानच करतात. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्यायची. तर मग आता शहरातले बांधकाम याच्या बाबतीत काय सांगता येईल? का खूप वेळेला आपण पाहतो, की चुकीची पण असतात. यांचं बांधकाम कसं केलं असतं? आता शहरातलं जे बांधकाम आहे, तुमचा हा प्रश्न खरंच खूप छान आहे. सगळीकडे शहरातलं बांधकाम जे आहे, ते आपण 99% सगळं चुकीचंच बिल्डर्स लोकांनी बांधकाम केलेलं आहे. आता एका ठिकाणी माझ्या मैत्रिणीबरोबर मी गेले होते. त्या ठिकाणी त्या प्रोजेक्टच्या बाहेर लिहिलं होतं, की वास्तुशास्त्राप्रमाणे पूर्ण बांधकाम आहे. ठीक आहे. आता माझ्या मैत्रिणीला तो फ्लॅट घ्यायचा होता, म्हणजे माझ्या मैत्रिणीच्या बहिणीला घ्यायचा होता. त्यामुळे आम्ही दोघीजणी गेलो होतो बघण्यासाठी. आणि तिथे गेल्यावरती तो ऑलरेडी लावलेलं होतं, की वास्तुशास्त्राप्रमाणे हा प्रोजेक्ट आहे. आम्ही आतमध्ये गेल्यानंतर मॅनेजरकडून ते जे लेआउट असतं त्या प्रोजेक्टचं आम्ही ते मागितलं. ते आम्ही तिथे पाहिलं, ते बसलो. तर ते चेक केल्यावरती असं समजलं, की याच्यामध्ये वास्तुशास्त्राप्रमाणे काहीच नाही, की वास्तुशास्त्राचा आणि ह्या लेआउटचा जो आहे प्रोजेक्ट ह्याचा काही संबंध नाहीये. तर म्हटलं, "कोण आहेत मॅनेजर?" म्हटलं, "त्यांना आपण बोलावून घेऊ." त्यांना बोलावलं आणि त्यांना म्हटलं, "वास्तुशास्त्राप्रमाणे आपण ना बोललात, की हा प्रोजेक्ट आहे." ते बोलले, "हो, वास्तुशास्त्राप्रमाणेच आहे." तर म्हटलं, "हे जे महान गुरुतज्ञ आहेत." तर म्हटलं, "कोण आहे?" म्हटलं, "मला त्यांना भेटायचंय, त्यांच्याशी बोलायचंय." ते बोलले, "काय झालं?" तर म्हटलं, "मी स्वतः वास्तुशास्त्र तज्ञ आहे." म्हटलं, "मुंबईमध्ये 15 वर्षापासून म्हटलं मी या सेवेमध्ये आहे." तर म्हटलं, "मला त्या तज्ञांना भेटायचं आहे, की हे जे तुम्ही बोलताय प्रोजेक्ट वास्तुशास्त्राप्रमाणे आहे." तर म्हटलं, "हे वास्तुशास्त्राप्रमाणे प्रोजेक्ट नाहीये. तुम्ही लोकांच्या म्हटलं आयुष्याशी खेळताय." म्हटलं. मग त्यांनी मला सांगितलं, "मॅडम जरा तुम्ही साईडला या." मग गेले त्यांच्या कॅबिनमध्ये आणि मग गेल्यानंतर मग मला बोलतात, की "मॅडम प्लीज कोणाला ह्याच्याबद्दल बोलू नका. हा जो प्रोजेक्ट आहे या वास्तुशास्त्राप्रमाणे नाहीये आणि असं कोणी तज्ञ पण नाहीये." असंच नीट. निशब्द झाले. शब्दच नव्हते. आता म्हटलं काय बोलणार ह्याच्यावरती? हां. म्हटलं लोकांच्या आयुष्याची तुम्ही खेळू नका. लोकांची जमापुंजी असते, मेहनतीचे पैसे असतात, प्रत्येकाचं स्वप्न असतं, की आयुष्यामध्ये प्रत्येकाचा एक फ्लॅट असावा, भले बंगला असावा, 1 BHK असावा, 2 BHK असावा आणि हे लोकं खोटं बोलून, खोटा असा तो बोर्ड लावून लोकांच्या आयुष्याशी खेळतायत, लोकांच्या भावनांशी खेळतात, की लोकांचा वास्तुशास्त्र विषयावरून पण मग बऱ्याच वेळेला विश्वास पण उडतो, की नाही असं काही नाहीये. सप्रामध्ये राहणारे लोकं पंचपक्वान्न राहून आनंदामध्ये म्हणजे सुखाने असतात पंचपक्वान्न खाऊन.
परंतु जसं ते मेहनतीचे त्यांचे रोजीरोटीचे सगळे पैसे जमा करून जेव्हा ते फ्लॅटमध्ये जातात, अशा पद्धतीने बिल्डरने जे बांधकाम केलेलं असतं त्यांच्या सोयीप्रमाणे, न की वास्तुशास्त्राप्रमाणे बर्बाद होतात ते लोक अक्षरशः. किती सुसाईडचे केसेस झालेले आहेत, खूप आहे. इतकी बेकार परिस्थिती आहे की आज आपण एवढ्या लोकांच्या घरी व्हिजिट केली आणि बघितलंय कोणाचं ते टॉयलेटच चुकीच्या डायरेक्शनमध्ये, कोणाचं किचनच चुकलंय, कोणाचं बेडरूमच चुकलंय. सुखच नाही कोणाला. प्रत्येक माणसाची वाट लागली, प्रत्येक माणसाची वाट लागली. बिल्डर्स लोकांचे जर आपण बुकिंगचे ऑफिसेस पाहिले तर हे सगळे वास्तुशास्त्राप्रमाणे त्या लोकांनी बनवले आहेत. मग बिल्डिंग जेव्हा हे लोक प्रोजेक्ट बनवतात तर तेव्हा या बाबतीमध्ये ह्यांना खरंच नॉलेज नाहीये का? तुम्हाला सगळं माहिती असतं, तुम्ही एखादा वास्तुतज्ञ तुम्ही हायर करा ना. का इतक्या सगळ्या लोकांची तुम्ही बददुवा घेता? ज्यांना माहिती आहे वास्तुशास्त्राबद्दल तर ठीक आहे, ते लोक थोडंसं करतात, पण टॉयलेट सारखी जी गोष्ट आहे जी की संपूर्ण वरून खालीपर्यंत ती पाईपलाईन गेलेली असते, सेट आहे ती हलवता येत नाही. बरोबर आहे की नाही? तर ते चेंज नाही करता येत. आणि तो तर किती मोठा महादोष असतो की बरोबर नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर पूर्व ईशान्य ही आपली देवाची जागा असते. त्या ठिकाणी हे बिल्डर लोक टॉयलेटचं बांधकाम करतात, काहीच वाटत नाही. कोणीच विचारत नाही या प्रश्नाबद्दल. सगळे मूग गिळून गप्प आहेत. अरे वास्तुतज्ञ जे आहेत त्यांना पण मी सांगते, बाबा तुम्ही विचारा, तुम्ही बोला ना. फक्त विजिट करायचे, त्यांचे पैसे घ्यायचे, झालं. मी नंतर लोकांची फीडबॅक पण घेते. किती हजारो लोक आपल्याबरोबर जॉईन आहेत आज. रडतात लोक. टेम्पररी थुप्पटी आपण करतो, पण ते परमनंटली पाहिजे. काय? तर नॉर्थ ईस्टला तिथे देवघरच पाहिजे, तिथे टॉयलेट नकोय. आपली भारतीय संस्कृती आहे. आपण काय करतोय? आपण कुठे आहोत? प्रत्येकाला सुखाने जगायचा अधिकार आहे. आज लाखो करोडो रुपये फ्लॅटसाठी घालतायत ते लोक. प्रत्येकाचे स्वप्न आहेत. त्यांच्या मुलाबाळांचं पुढे करिअर आहे, शिक्षण आहे, जे पण आहे. फ्लॅट घेतल्यानंतर सगळे बरबाद. पहिल्याच वर्षात जवळजवळ 3 वर्षामध्ये त्यांना तो फ्लॅट विकायची वेळ येते. विकायची वेळ येते. ऑलरेडी त्यांनी बिचाऱ्यांनी हप्ते EMIचे लोन काढलेले असतात. कसं पेड करणार ते लोक? कोणीच या विषयावरती बोलत नाही. 2-2 दिवसाचे 3-3 दिवसाचे प्रशिक्षण घेतात वास्तुतज्ञ. वा, ऑनलाईन ते लोक शिकतात. 2-2 3-3 दिवसाचे असतात, 2-2 4-4 तासाचे. तुम्ही पण कमवा वास्तुतज्ञाच्या ह्याच्यामधून. अरे मी तर हे सांगेन की ज्या तुम्ही वास्तुतज्ञाला बोलवताना त्या वास्तुतज्ञाचं तुम्ही पहिल्यांदा बॅकग्राऊंड चेक करा. त्याचं पहिलं घर चेक करा. तो सपरात राहतोय का तो भाड्याच्या घरात राहतोय, तो कुठे राहतोय, त्याची पहिले वास्तू चेक करा. त्याची जर वास्तू स्वतःची असेल, त्याची जर भरभराट असेल, त्याची जर बरकत असेल, तो जर सक्सेसफुल असेल, तर अशा वास्तुतज्ञाकडूनच तुम्ही तुमची वास्तू चेक करा. तो आध्यात्मिक पाहिजे. त्याचं बॅकग्राऊंड चेक करा ना. बाकीच्यांना रिझल्ट येत आहेत का, बाकीच्यांची कामं होत आहेत का, ते पहिले चेक करा. नक्की पुस्तक वाचून आले आणि मी वास्तुतज्ञ असं नसतं. कामं झाली पाहिजेत, रिझल्ट आले पाहिजेत, हे चेक करा. बिझनेसनुसार जरी तुम्ही बघितलं तर बिल्डर्स लोकांनी जर वास्तुशास्त्रानुसार जर बिल्डिंग बनवल्या, त्यांचा सेल्स जास्त होणार आहे ऑब्व्हियसली ना. अरे त्यांचा सेल तर एवढा होईल आणि शिवाय त्या बिल्डिंग मध्ये जे लोक राहायला येतात अजिंचे आशीर्वाद भेटतील. सगळं होऊन जाईल. आता जेव्हा गावच्या साईडला सुद्धा आता मी खूप ठिकाणी जेव्हा व्हिजिट केली, प्लॉट घेतात ते लोक, जागा घेतात, वास्तुशास्त्राप्रमाणे बांधकाम ते करू शकतात. परंतु ज्या इंजिनियरला काम देतात, ज्या ठेकेदाराला कॉन्ट्रॅक्टरला ते काम देतात, त्याला वास्तूचं नॉलेजच नसतं. कसंही चुकीचं ते बांधकाम करतात. अक्षरशः बांधकाम चालू आहे, जे वर्ष झाला, वास्तुशांती झाली आणि तो परिवार त्या जे बंगल्याचं बांधकाम केलंय त्यांनी त्याच्यामध्ये राहायला गेला आणि वर्षभराच्या आतमध्येच पूर्ण परिवाराचा मृत्यू कारमधून जाताना ऍक्सिडेंट. अशा किती काय काय गोष्टी घडलेल्या आहेत, घडतात. काही सुसाईड केसेस की त्यांना तो बंगला सोडावा लागला, दुसरीकडे जावं लागलं. अरे काय आहे? थोडासा वास्तूचा अभ्यास करा, नाहीतर तुम्ही एखादा हायर करा. किती वेळ लागणार आहे, किती पैसे मोजावे लागणार आहे. इंटेरियरसाठी नको त्या ठिकाणी आपण खर्च करतो. त्यापेक्षा एखादे इंटेरियर कमी करा ना. पण इम्पॉर्टंट, आपलं आयुष्य खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्या परिवाराचं आयुष्य खूप इम्पॉर्टंट आहे. गांभीर्य नाही घेत. अक्षरशः मी आता काही व्हिजिटला गेल्यावरती आपण सांगतो ना, तर वास्तू क्लायंट्सचे अपवाद वगळता काही जे क्लायंट्स आहेत ना, ते गांभीर्याने सगळं करतात. त्यांना माहिती आहे, ऑलरेडी पळून निघालेले असतात. नाही, मॅडमने सांगितलं ना, आपण तसं करून घेऊ. परंतु काही अपवाद वगळता गांभीर्यच घेत नाही. जो बॅलन्स असतो साऊथ वेस्ट आणि नॉर्थ ईस्ट, ह्याचं जे एक्सिस असतं, फक्त एकच जागा तुम्ही करताय, पण दुसऱ्या जागेकडे तुम्ही जर नाही लक्ष दिलं तर ते बॅलन्स बिघडतो. करायचं काम तर तुम्ही पूर्ण करा, अर्धवट करू नका. काहीच उपयोग नाहीये.
किती काही व्हिजिटला त्या दिवशी एका व्हिजिटला एक क्लायंट आला, मॅडम काम नाही झालं, होऊ शकत नाही. त्या क्लायंटला म्हणत चला तुमच्या घरी, इथे राहुरीमध्येच होते, राहायला जवळ होते म्हणून मी लगेच त्यांच्याबरोबर गेले. चला म्हटलं. तर जेव्हा आपण व्हिजिटला असतो तेव्हा त्यांच्याकडून आपण ते चेंजेस करून घेतो, ठीक आहे. नंतर मग आपण त्यांना काय सांगतो, बाकीचे तुम्ही करून घ्या नंतर. हो मॅडम आम्ही करून घेतो. त्यांनी बाकीचे काही चेंजेस केलेच नाहीत, मग काम नाही झालं. गांभीर्य नाही. मग बोलले हा मॅडम मी करून घेतो. मग त्याच्यामध्ये किती गॅप गेला, एक 5-6 महिने समजा गेले. नुकसान त्यांचंच झालं ना. त्याच्यामध्ये फायदा तर आपला नाहीच आहे, त्यांचाच फायदा असणार आहे. परंतु वेळेवरती जर कोणत्या गोष्टी नाही केल्या वास्तुशास्त्राप्रमाणे आणि अर्धवट जर काम केलं, अर्धवट कामाचं अर्धवटच फळ भेटणार. अर्धवट फळ म्हणजे नुकसानच भेटणार. वास्तूमध्ये सुद्धा बॅलन्स असणं गरजेचं आहे, पण ते चुकतात. गांभीर्यच घेत नाही, त्यांना कळतच नाही. खूप मोठा प्रॉब्लेम आहे. हां. त्या बारीक सारीक गोष्टींचा पण त्याने थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे. असं आहे. कारण की फक्त त्यांचंच नसतं, त्यांच्या पूर्ण परिवाराचं आयुष्य त्या वास्तूमध्ये असतं आणि आपल्याच कर्माने आपण तोडफोड करायला सांगत नाही. शक्यतो विना तोडफोडच. काय इकडचं तिकडे आणि तिकडचं इकडे. बस एवढंच करायचंय. बस बाकीचं काही नाही. आणि व्हिजिटला जातो तेव्हा त्यांना सगळ्यांना सांगतो, तुमचा जो पसारा पडलाय ना तसाच पडू द्या, काही चेंजेस करू नका. रिअली, कारण तो ऊर्जेचा एनर्जीचा खेळ असतो. तुमच्या घरात समस्या आहेत का आहेत, तर काहीतरी असं इकडे तिकडे पडलेलं आहे की नाही, ते आपण चेक करतो. काय तर मला ती एनर्जी चेक करायची काय आहे. आपण पाहुणे येणार म्हटलं काय करतो, पुढच्या चेंज करतो, आवरावर करतो. मी प्रत्येकाला सांगते तुम्ही चेंज करू नका, जे आहे तसंच राहू द्या. फक्त टॉयलेट आणि बाथरूम मध्ये स्वच्छ करा आणि फिनाईल टाका, तेवढं करा. हे सांगतो का, तर त्याची पण मला डिग्री चेक करायची असते. बाबा किती पॉझिटिव्ह आहे, किती निगेटिव्ह आहे. कारण की टॉयलेट जे आहे ना, हे आपलं दुसरं देवघर असतं. मेन देवघर आपल्या घरातलं, सेकंड आपलं टॉयलेट. या 2 गोष्टी आहे ना खूप म्हणजे इम्पॉर्टंट डिग्री डायरेक्शनमध्ये असतील वास्तुशास्त्राप्रमाणे, तर तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती आहे. नाहीतर बरबादीप्रमाणेच परिस्थिती उद्भवायला वाह! खूप मोठा प्रॉब्लेम आहे. खूप बारीक सारीक गोष्टी असतात. लोक रडतात अक्षरशः, वाईट वाटतं खूप. काय करणार. मग आता पुढे तुम्ही कलर थेरपी पण जाता, त्याच्याबद्दल मला सांगा थोडंसं, ही कन्सेप्ट काय? अच्छा, कलर थेरपीमध्ये काय होतं आता, प्रत्येकालाच त्यांच्या कुंडलीप्रमाणे आता बरेच ज्योतिषी जे आहेत ते रत्न धारण करायला सांगतात, बरोबर आहे की नाही. तर इथे ग्रामीण भागामध्ये ऑलरेडी त्यांना समस्या आहेत, तर प्रत्येकाकडेच तेवढं पैसे असेलच असं आपण नाही सांगू शकत आहे. आणि शक्यतो मी रत्नांच्या भानगडीमध्ये पडतच नाही. कलर थेरपी, त्यांची जन्मतारीख फक्त प्रॉपर पाहिजे आपल्याला. आपण त्यांच्या जन्मतारखेवरून त्यांनी कोणत्या कलरचे कपडे घालायला पाहिजेत, आपण स्पेशली या पद्धतीने त्यांना कलर थेरपी देत असतो. कारण कोणताही जरी कपडा घातला तर सूर्यप्रकाशामध्ये गेल्यानंतर त्या आपल्या स्किनमध्ये ते कलर्स काम करतच असतात. खडे पण तेच काम करतात अंतरिक्षामधून, आहे की नाही. माझा तर विश्वास नाही आहे त्याच्यावरती. अंतरिक्षामध्ये ते त्यांचं काम करतायत, इथे आपण आपलं काम करायचं, पण प्रामाणिकपणाने. एवढंच सांगेल. शांती वगैरे सुचवतं? आपण शक्यतो शांती वगैरे सुचवत नाही. आता त्या दिवशी माझ्याकडे क्लायंट आलं होतं की मॅडम 2 मुलांच्या शांती घालायच्या आहेत आणि ज्योतिषाने किती मला वाटतं 2 मुलांच्या ₹1,00,000 सांगितलंय की तेवढा खर्च येणार आहे. तर मॅडम काय करू, माझ्या मिस्टरांचा त्याच्यावरती अजिबातच विश्वास नाही आहे. तर त्यांना म्हटलं अहो एवढा जो खर्च सांगितलाय, बरं चिरीमिरी काही छोटे शांती असतील तर ठीक आहे, थोडंफार ठीक आहे. तुम्हाला जेवढा तुम्ही कॅपॅसिटी तुमची आहे बाबा तुम्ही घालू शकता, तर ठीक आहे, त्याला आपण काही नाही बोलत नाही, तुमची इच्छा. पण तुझा एवढाचा खर्च आहे की जिथे 1,00,000, ₹1.5 लाख, ₹2 लाख मुलांच्या शांतीसाठी तुम्हाला जर घालायचे आणि तुमचं तेवढं कॅपॅसिटी नाही आहे आणि पण मिस्टरांचा पण विरोध आहे, तर मी तर सजेस्ट करेन की नका घालू, काहीच गरज नाही. 2 गोष्टी करायच्या, एक आपलं कुलदेवी आणि आपले पूर्वज पित्तर, या दोघांचंच करा. तुम्हाला कुठे कोणाच्या पाया पडायला पण जायची गरज नाही, कोणत्या भोंदूबाबाकडे जायची गरज नाही. फक्त वर्षातून एकदा कुलदेवीच्या स्वस्थानी जायचं. आपली महाराष्ट्राची कुलदेवी आई तुळजाभवानी आणि आपले जे पूर्वज पित्तर आहेत, बस त्यांचं करा. बाकीचं कुठेच जायची गरज नाही. हे 2च तुम्हाला भरपूर झाले तुमचं आयुष्य प्रगतीपथावरती नेण्यासाठी. बाकी मी तर म्हणे सगळा अंधविश्वास आहे. रिअली, हे कालसर्प, हे सगळं दोष, प्रत्येकालाच पत्रिकामध्ये तो फेरा चालूच असतो. काहीच गरज नाहीये. कालसर्पाची शांती करा, हे करा, ते करा. स्पष्ट सांगू, कालसर्प म्हणजे सरळ सांगते की फ्रॉड आहे. लोकांना घाबरवण्याचं आणि फसवण्याचं हे माध्यम आहे. रिअली मी स्पष्टच सांगते. त्यामुळे कालसर्पाचा दोष लागला आणि त्यामुळे त्याची शांती घालायची आहे, तर काहीच गरज नाहीये. फक्त कुलदेवीचं करा, पितरांचं करा आणि आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वागू नका. कष्ट करा आणि प्रामाणिकपणाने, बस
सक्सेसचा हाच मूलमंत्र आहे. हां, हां. ओके. तर मग आता देवघराबद्दल मग सांगा ना मला थोडं, की देवघर कसं असलं पाहिजे किंवा गुरूंचा फोटो असतो देवघरामध्ये. अच्छा, ओके. पण आपले गुरुस्थानी असतात ते मग. हां, काय बरोबर आहे. तर देवघराचं जर पाहायला गेलं तर आपल्या वास्तूमध्ये लाकडाचं देवघर असावं पहिली गोष्ट म्हणजे आणि त्याला कळस नसावा देवघराला. घरातले म्हणजे नको आहे. हां, घरामध्ये देवघराला कळस नसावा. बाहेर चालेल. घरामध्ये देवघराला कळस असल्यावरती काय होतं, की तो घराचाच कळस व्हायला वेळ लागत नाही. अशा काही-काही बारीक-सारीक गोष्टी असतात. त्यामुळे या गोष्टींचं थोडंसं लक्ष द्यायचं. दुसरी गोष्ट देवघरामध्ये देवघर आहे ना, कोणीतरी गिफ्ट पण देतं काही-काहींना. तर ते गिफ्ट पण द्यायचं नाही. कारण देवघर ही काही भेटवस्तू नाहीये, पहिली गोष्ट म्हणजे कोणी कोणाला द्यायला. त्या परिवारामध्ये जे लोकं असतात, त्यांनी काय करायचं स्वतःच्या पैशाने, स्वतःच्या मेहनतीच्या पैशाने किंवा तुमच्या बिझनेसच्या पैशाने जे पण तुमचं स्वतःचं जे इन्कम आहे, त्या पैशातूनच तुम्ही तुमच्या परिवारासाठी म्हणजे तुमच्या वास्तूमध्ये देवघर आणायचे आणि ते लाकडाचं आणायचंय. काही लोकं संगमरवराचं आणतात, शो म्हणून. परंतु काय होतं मग नॉर्थ ईस्ट ही जलतत्वाची जागा आहे, ती हेवी होते. दगड, संगमरवर हा सुद्धा एक दगडाचाच भाग आला. ते काय लाकूड नाही. त्यामुळे थोडंसं या गोष्टींची जरा काळजी घ्यायची. ती जागा आपली जेवढी हलकी-फुलकी असेल, तर कशी होणार तर ती लाकडाने. बरोबर आहे की नाही? तर लाकडाचंच तिथे तत्व हवं, पाहिजे. या गोष्टी हव्यात. आणि दुसरी गोष्ट आता देव जे आपण म्हणतो, तर देवघरामध्ये पहिली गोष्ट म्हणजे गणपती बाप्पा, नंतर बाळकृष्ण, आपली अन्नपूर्णा माता, आपले कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आणि आई तुळजाभवानी, ती पुन्हा महालक्ष्मी यांच्या मूर्त्या तिथे असायला पाहिजेत. एका देवाच्या फक्त एकच मूर्त्या असायला पाहिजे. 2-2 मूर्त्या नाही ठेवायच्या. ते जास्त असतात घरात बरेच. आहे ना, काय-काय लोकं ठेवतात. आता कोणी विठ्ठल रुक्माईचं पण ठेवतो मूर्ती. आपण ती पण ठेवू शकतो प्रत्येकाच्या श्रद्धेप्रमाणे. परंतु एवढंच आहे, की प्रत्येक देवाच्या फक्त एकच मूर्त्या ठेवायच्या. 2-2 नाही ठेवायच्या. आणि जी कोणती भंग झालेली आहे, जी तुटलेली आहे, त्या नाही ठेवायच्या. कोणी-कोणी मूर्त्या पण गिफ्ट देतात देवघरामध्ये ठेवायला. नाही ठेवायच्या. आपल्याच पैशाने आणलेल्या आपल्या वास्तूमध्ये आपल्या परिवारासाठी त्याच लाभदायक असतात. दुसऱ्यांची आपण एखादी मूर्ती जर आणली, तर ते काय होतं ज्याने आपल्याला मूर्ती दिलेली असते किंवा कोणतीही काही वस्तू दिलेली असते, त्या व्यक्तीची भरभराट होते. त्या व्यक्तीची प्रगती होते. जर तुम्हाला कोणी विचारलं, की "बाबा अरे वाह! ही मूर्ती किती छान आहे." तुम्ही ते तुमच्या तोंडातून काय येतं? त्यांनी दिली. गिफ्ट मिळाली. हां. मग जेव्हा-जेव्हा त्यांचं नाव येतं, त्यांची प्रगती होत जाते आणि आपण कायम असं देण्यामध्ये पाहिजे, न की असं घेण्यामध्ये. देण्यामध्ये जेव्हा आपण राहतो म्हणजे काय होतं, की आपल्याकडे पैसा येत राहतो, फायनान्स येत राहतो, अशा पद्धतीने, की जे आपल्याला गोष्टी हव्यात, ते आपण ऑटोमॅटिक अट्रॅक्ट करतो. त्याने दिलंय म्हटलं, की मग आपल्याला मग अजून कोणतरी देतच राहतं. मग आपल्याला असं नाही, मग त्यांनी दिलेल्या आपल्याला गोष्टी द्यायचंय. हां, मग ते साठत राहून त्यांच्याकडची जी निगेटिव्ह ऊर्जा असते, ती आपल्याकडे साठत राहते. परिणाम काय होतं, की मनस्थिती खराब होणं, घरामध्ये पण वातावरण डिस्टर्ब होणं, एकमेकांची चिडचिड होणं, भरपूर काय-काय गोष्टी यापेक्षा सुद्धा की कोणाचाच वैचारिक मतभेद होणं, कोणाचंच कोणाशी एकमेकांशी न पटणं, खूप गोष्टी आहेत की नुकसान थोडक्यात. या पण गोष्टी होतात. त्यामुळे थोडंसं या गोष्टींची काळजी घ्यायची. गुरूंचे जे फोटो असतात ते देवघरामध्ये नाही ठेवायचे. ते देवघराच्या बाजूला ठेवायचे. ते आपण एखादा चौरंग किंवा पाट म्हणा, त्याच्या बाजूला आपण तो ठेवू शकतो, गुरूंचा फोटो. देवघरात नाही साईडला ठेवायचा. हां, साईडला. कारण की पूजा करताना मग काय होतं, आपण जेव्हा असं ओवाळतो, तर दोघांची पण होऊन जाते. आता गुरूंना पण देवाने बनवलंय. का देवाला गुरुने बनवलंय? देवाने बनवलंय ना गुरूंना, आहे ना? त्यामुळे देवांची जागा देवघरामध्ये आणि गुरूंची बाजूला. त्यांना पण मान-सन्मानानेच ठेवायचे, परंतु पाटावरती म्हणा किंवा चौरंगावरती ठेवायचं. तर ह्या पद्धतीची आपण काळजी घ्यायची. असं एकत्र एकदम मिक्स नाही करायचं. तर मग आपण पाहतो, की बऱ्याच घरामध्ये पोस्टर्स लागलेले असतात. हां. पोस्टर्स लावले पाहिजेत. हां आणि अजून एक हा एक विषय की बऱ्याच ठिकाणी देवांचे फोटो सुद्धा मळकटलेले फोटो फ्रेम फाटलेले कुठे आता इथे तर देवघर आहे आता ऑलरेडी. इथे लावले, तिथे लावले, तिथे सगळीकडे. अरे, सगळीकडे नाही. देव एकाच ठिकाणी देवघर आपलं आहे ना वास्तूमध्ये, तिथे देवाचे फोटो जे आहे ते एकाच ठिकाणी ठेवा. सगळ्या घरामध्ये नको, कारण की हे सुद्धा कुठे ना कुठेतरी दोष जे लागतात. हे फक्त शोपीस म्हणून नाही आहेत देव. तर टॉयलेट पण आपण एकाच ठिकाणी ठेवतो. किचन पण आपलं संपूर्ण वास्तूमध्ये एकाच ठिकाणी असतं. तसं देवघर सुद्धा आपले देवांचं जे पण आहे, ते एकाच ठिकाणी जर ठेवलं, भले एका ठिकाणी नॉर्थ ईस्टला सगळे देव ठेवा. एकदा हात जोडले की त्यांच्यापर्यंत पोहोचले. आपण प्रत्येक देवाकडे जाऊन प्रत्येकाला हात जोडतो का नाही जोडत. मग त्यांचा तिथे पण कुठेतरी तो दोष लागतो. त्यांचा पण तिथे कुठेतरी अपमान होतो. त्यामुळे थोडी या गोष्टींची काळजी घ्यायची. प्रत्येक रूममध्ये कुठे-कुठे काय-काय लावलं तर आज आपण घरामध्ये वावरत असतो. जे पण काय असतं पावित्र्य पाळणं पण तेवढंच गरजेचं असतं. बाहेरून कोण-कोण कसं येतं किंवा काय.
आपल्या परिवारामध्ये जर आपण देवांचं म्हणतो ना कुठेतरी पावित्र्य भंग झालं, बाहेरच्या लोकांना त्रास नाही होणार. ते बाहेरच्या लोकांना दोष नाही लागणार. दोष त्या परिवारातील लोकांना लागणार. का? तर आपल्या वास्तूमध्ये आपण ते आपल्या चुकीच्या कर्माने आपण अशा गोष्टी त्या ठेवलेल्या आहेत. त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्यायचा. तर तुमचा जो मगाचा प्रश्न होता की पोस्टर्सच्या बाबतीमध्ये पोस्टर्सवरती रेमेडी नाहीये, की म्हणजे ते पॉझिटिव्ह पण काम करतं आणि ते निगेटिव्ह पण काम करतं. आता एखाद्या हसऱ्या बाळाचा फोटो हां. आपल्याला किती छान वाटतं पॉझिटिव्ह. किंवा एखादं फुलांचं पोस्टर असतं. ते बघून पण आपल्याला किती मन प्रसन्न होतं, है की नाही? परंतु तेच एखाद्या रडणाऱ्या बाळाचं आहे किंवा एखादं काहीतरी डार्क म्हणतो एनर्जी काहीतरी आपल्याला बघून पण छातीमध्ये धस्स होतं, की अरे गूढ दिसतं बापरे काय काहीतरी. आहे, गूढ काहीतरी आहे किंवा अशा पद्धतीने पोस्टर्स पण काम करत असतं. कधी काहीतरी म्हणतो ना आपण, की हिंस्र जनावर ते असतं किंवा युद्धाचे पोस्टर्स असतात अशा पद्धतीने किंवा कधी-कधी काहीतरी मोठ्या-मोठ्या आपण जेव्हा हॉटेल्समध्ये जातो, काही ऐतिहासिक हॉटेल्समध्ये ते शो म्हणून काही-काही पोस्टर्स पूर्ण गावाचं त्याच्यामध्ये त्यांनी चित्र निर्माण केलेलं असतं, की एक राजा असतो. त्या महालामध्ये सुद्धा एखादी राणीच्या महालात तो कोणतरी चोर घुसतो किंवा काय. भरपूर काय-काय त्या गोष्टी आहेत किंवा एखाद्या ठिकाणी चोरी होते, चोर आहे किंवा सुरी घेऊन काहीतरी हे करतोय ते. असे वास्तूमध्ये नसावेत पहिली गोष्ट म्हणजे किंवा एखादा जो वाघ आहे तो शिकार करतोय एखाद्या जनावराची. हे अशा पद्धतीचे पोस्टर्स नाही ठेवायचे. पॉझिटिव्ह एनर्जीचे ठेवायचे, की जेणेकरून वास्तूमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह ऊर्जा निर्माण व्हायला मदत होईल. शिवाय टायटॅनिक बोट जी आहे, जी की बुडताना अशा पद्धतीचं शक्यता ठेवायची. ते असतं, ती पण शक्यतो नाही ठेवायची. काही-काही लोकं टायटॅनिकचं असं मोठं म्हणतो ना आपण, की ते स्ट्रक्चर असतं. स्ट्रक्चर असतं घरात ठेवलेलं. स्ट्रक्चर हॉलमध्ये शो म्हणून अक्षरशः दिसायला ते खूप सुंदर दिसतं. परंतु अशा बंगल्याच्या आपण सुद्धा व्हिजिट केलेल्या आहेत, की प्रथमदर्शनी ह्या ज्या निगेटिव्ह ज्या ऊर्जाच्या ह्या ज्या वस्तू असतात, आपण जेव्हा तिथे एंट्री करतो, ते लगेच आपलं लक्ष खेचून घेतात. ते पहिल्यांदा समोर येतात आपल्या. काढायला सांगितलेत आपण I know. आणि नंतर त्यांचे आपण फीडबॅक पण घेतलेले आहेत, की बाबा काय रिझल्ट? सांगा काय रिझल्ट आहे किंवा काय. तर अतिशय छान त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत. ते आपल्या कर्माने आपण शो म्हणून ठेवतो या सगळ्या गोष्टी. आपल्या गरजेपुरत्याच ठेवा, परंतु योग्य त्या ठेवा, व्यवस्थित हे चांगलं. चांगल्या ठेवा. आता काही-काही वास्तूंमध्ये एवढं फर्निचर भरतात, की माणसानं वावरायला जागा त्याच्यामध्ये नसते आणि फर्निचर एवढं, की त्या वास्तूचा श्वास गुदमरतो. वास्तू म्हणे तथास्तु असं आपल्याकडे असं हे आहे म्हटलेलं आहे बरं का. पण वास्तू म्हणे तथास्तु हे केव्हा म्हणणार? आपण जेव्हा एखाद्या रिकाम्या फ्लॅटमध्ये जेव्हा जातो, तर माहिती आवाज घुमतो. आहे ना, आवाज घुमतो. आता आपण काहीतरी बोललो, की आवाज घुमला की समजायचं, की ते वास्तूने ऐकलं. ही वास्तू ऐकते. परंतु आता वास्तूमध्ये आपण एवढं सगळं सामान भरलेलं आहे, एवढं सगळं पॅक केलंय, वास्तूचा जीव गुदमरतोय, की तो आवाज घुमतच नाहीये. मग तुम्ही काहीही बोला, आरडाओरडा करून. तुमचं मागणं मान्य होणारच नाही. का? वास्तू ऐकतच नाहीये. का? हे सगळं फर्निचरने पूर्ण पॅक करून ठेवलंय. तिचा जीव गुदमरतोय. प्रत्येक वास्तूमध्ये एक लिमिट असतं सामानाचं सुद्धा, की कितपत ठेवायचं किंवा काय. जास्त तुम्ही जर भरलत ना, मग ती वास्तू पण तुम्हाला सपोर्ट नाही करत. या पण गोष्टी आहे. काही लोकं म्हणतात, आम्ही देवाकडे एवढं प्रार्थना करतो, एवढं मागतो, पण आमचा देव ऐकतच नाही. अरे कसं ऐकणार? तुमचा टॉयलेट आलंय तुमचं देवघर आलंय तुमच्या टॉयलेटच्या डायरेक्शनमध्ये. तिथे मग चेडासारखे, भूतपिशाचासारखे गोष्टी तिथे घडतात. त्यामुळे तुमचं जर देवघर नॉर्थ ईस्ट या दिशेला जर असेल, तर तुमचा देव ऐकणार. मग तुम्ही तिथे हात जोडून जरी काही मागितलत, तेव्हा पण भेटणार. शिवाय तुम्ही तुमच्या किचनमध्ये नामस्मरण करताय किंवा तुम्ही संपूर्ण फास्टेमध्ये कोणाशी काय बोलताय, "बाबा माझं ना हा असा-असा प्लॅनिंग आहे बरं का. माझा ना हा बिझनेस आहे बरं का आणि माझं ना हे काम झालं तर खूप बरं होईल." देव तुमच्या वास्तूत बसला आहे ना नॉर्थ ईस्टला. तुमचं काम होणार. का? देव ऐकतो. परंतु तेच जर तुमचं टॉयलेट नॉर्थ वेस्ट किंवा ह्या ज्या म्हणतो ना आपण की टॉयलेटच्या डिग्रीमध्ये जर तुमचं ते देवघर आलं, तर तुमची कोणतीच इच्छा पूर्ण नाही होणार. तुमच्या मेहनतीला पण यश नाही भेटणार आहे. कंगालच होणार, बरबादच होणार. असं आहे. का? तिथे देव नाहीये. देव. तिथे पिशाच आहे. तिथे भूत आहे. आपल्या या भाषेमध्ये आपण आपल्या आजकाल आपले जे शब्द आपले आहेत, की जे आता सर्वसामान्य लोकं वापरतात, त्यांच्या तर तिथे त्यांनी वास्तव्य केलेलं आहे. मग अशा परिवारामध्ये प्रगती नाही होत. बरबादीच होते, कंगाल होतात. बरं, मग आता वैवाहिक जीवन सुखकर होण्यासाठी काय काय असावं वास्तूमध्ये, काय करता येऊ शकतं? वैवाहिक जीवन सुखकर होण्यासाठी पहिली गोष्ट तुमचं वास्तुशास्त्राप्रमाणे तुमची वास्तू असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट तुमचा मेन एंट्रन्स तो पण पाहिजे. टॉयलेटच्या जागेवरती टॉयलेट पाहिजे. किचनच्या जागेवरती किचन पाहिजे. जसं आपण म्हणतो की ईस्ट
साऊथ ईस्ट या ठिकाणी तुमचं किचन पाहिजे, टॉयलेट तुमचं नॉर्थ वेस्टला पाहिजे आणि मेन तुमचं बेडरूम, जे नवरा बायको त्या ठिकाणी राहतात त्यांचं साऊथ वेस्ट आपण म्हणतो. दक्षिण पश्चिमचा जो मध्य येतो, नैऋत्य दिशा, त्या ठिकाणी हे जे जोडपं असतं आणि त्यांचं तिथे बेडरूम असणं गरजेचं आहे. बरं, बेडरूम पाहिजे तर कोणाचं पाहिजे? जे त्या वास्तूमध्ये ज्यांचं इन्कम आहे. ज्यांचं इन्कम आहे त्यांचाच पाहिजे. आता आपण काही ठिकाणी वास्तू व्हिजिटला गेलो होतो. 2-3 खोल्या 2-3 म्हणजे मोठा बंगला होता आणि 2-3 बेडरूम होते. ठीक आहे. त्याच्यामध्ये 3-4 जोड्या राहत होत्या. तर त्या मॅडमनी काय केलं, की तुम्हाला उदाहरणच देते, की त्या मॅडमचे जे मिस्टर होते ते ड्रिंक करायचे आणि त्या ज्या होत्या महिला त्या घरामध्ये हाऊसवाईफ होत्या आणि बाकीचे जे होते ते इन्कम त्यांचा व्यवसाय होता, बिझनेस होता आणि ते इन्कम त्यांचं म्हणजे त्यांच्या इन्कमवरती घर चालायचं. त्यांचं इन्कम खूप चांगलं होतं आणि हे लास्टचे असल्यामुळे लाडके. परंतु तो जो होता मुलगा त्याला म्हणजे व्यसन दारूचं आणि इन्कम म्हणजे कसं आहे, त्यांच्या दुकानावरती तो मुलगा काम करायचा, परंतु पैसे चोरणं किंवा असं लक्ष न देणं, आरडाओरडा करणं, बायकोला पण काहीतरी शिवीगाळ करणं आणि त्याच्या बायकोने काय केलं, की वास्तुशास्त्राप्रमाणे जे YouTubeचे जे व्हिडिओज असतात ते तिने पाहिलं आणि त्यात तिला समजलं, की साऊथ वेस्टचा बेडरूम जर आपण घेतला, तर आपलं वैवाहिक सुख खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. तर हे खूप गरजेचं आहे आणि तिने बरोबर त्या सगळ्यांशी क्रॉस घेऊन साऊथ वेस्टचा तो कोपरा पकडला. परिणाम काय झालं? सगळेजण समजू शकता. त्यांचं इन्कम तर काहीच नव्हतं. त्या माणसाला व्यसन होतं. त्या घरातल्या महिलेला सुद्धा तो शिवीगाळ, मारझोड त्याचं प्रकार जास्त प्रमाणात वाढलं, की बाकीचे जे 2 भाऊ होते, त्यांचं पण तो ऐकेना आणि बेकार परिस्थिती, की बाकीच्यांना सुद्धा म्हणजे आता काय होतं, ती वास्तू त्यांना पॉवर देते. साऊथ वेस्टची जी जागा असते त्या कपलला, ती पॉवर देते, की बाकीच्यांना त्यांच्या तालावरती नाचावं लागतं. बरं का, बाकीच्यांच्या स्वप्नांचा चुराडा झाला, की परिणामी त्यांचे प्लॅनिंग तर सगळे बोंबलले आणि त्या दोघांना जे होते त्यांना बाहेर निघावं लागलं. का तर ह्या अशा पद्धतीने उपयोगच नाहीये. आपण जेव्हा व्हिजिट केली तेव्हा आपण त्यांना सांगितलं, की "अरे, असं करू नका तुम्ही." परंतु वास्तू एवढं त्यांना बळ देते, की ती व्यक्ती हट्टीपणा करते. ती तिथून निघत नाही. तिला ती वास्तू बुद्धीच देत नाही आणि ती ऐकेच ना. मग ते परिवारामध्ये वातावरण खराब, कोणाचाच कोणाला ताळमेळ नाही, काहीच नाही. कारण की इन्कम न कमवणारी व्यक्ती जर साऊथ वेस्टमध्ये बसलेली आहे, म्हणजे त्या महिलेची पण दुर्बुद्धी, की तिने YouTubeवरती पाहिलं. अरे पण असं नाही, ज्याचं इन्कम आहे, बरोबर आहे, त्या व्यक्तीसाठी ती जागा आहे. ज्याचं इन्कम नाही, त्या व्यक्तीसाठी ती जागा नाहीये. जो त्या ठिकाणी बसणार, त्या साऊथ वेस्टच्या डायरेक्शनमध्ये, वास्तू त्याला सपोर्ट करणार. मग ज्याला ऑलरेडी पहिल्यापासूनच म्हणजे त्यांचं पहिल्यांदा साधं होतं घर, नंतर त्यांनी केलं वास्तूप्रमाणे आणि ह्यांनी बरोबर ती जागा पकडली. म्हणजे पहिलं होतं तेच कॅरी फॉरवर्ड होणार. बरोबर आहे की नाही? तर कोणी काय म्हणेल, "नाही, मग मॅडम साऊथ वेस्टला होता, मग त्याचं चांगलं झालं पाहिजे." हां, बरोबर आहे. परंतु जर पहिल्यापासूनच त्यांची वास्तूप्रमाणे नव्हती त्यांची पहिली वास्तू, नंतर त्यांनी बांधकाम केलं आणि त्यांनी लगेच ती साऊथ वेस्टची जागा पकडली. जे पहिल्यापासून जे व्यसन होतं, आज एवढ्या वर्षापासून, की त्यांचं जवळ-जवळ 50 एक वय, आज मला वाटतं 45-50 वयाच्या आसपास ती व्यक्ती आहे. तर ते आता इथून पुढे ते चेंजेस होणं तर मुश्किलच आहे. बाकीच्या दोघांच्या स्वप्नांचा चुराडा झाला. मग ह्यांच्याच तालावरती. मग काय त्या नाविलाजाने असं, की त्या दोघांना पण शेवटी आता बाहेर निघण्याशिवाय पर्याय नाही. अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवते. त्यामुळे सांगणं हेच आहे, की असं नाही पाहिजे. जी बाबा म्हणतो ना, की संपूर्ण परिवाराची जबाबदारी घेऊ शकते, पूर्ण परिवाराला सांभाळू शकते. आज एकत्र कुटुंब आपण कशासाठी म्हणतो? अशी जबाबदार व्यक्ती जी आहे, पूर्ण परिवाराला सांभाळून घेईन, पूर्ण परिवाराचा जे पण खर्च आपण जे पण काय म्हणतो, अशी जबाबदार व्यक्ती, अशी मॅच्युअर व्यक्ती, अशाच व्यक्तीने साऊथ वेस्ट या डिग्री डायरेक्शनमध्ये जो बेडरूम असतो त्या ठिकाणी वास्तव्य करावं. न की अशा व्यसनी लोकांनी. ह्या काही बारीक-सारीक गोष्टी असतात. YouTubeवरती उठून सगळेजण आज बघतात साऊथ वेस्ट पकड. अरे असं नाही. त्याच्या मागचं पण थोडंसं लॉजिक काही गोष्टी समजून घ्या. असं नका करू. त्यापेक्षा पण अजून बेकार काही घटना आपण पाहिलेल्या आहेत. तुम्हाला असं कधी अनुभव आलाय का, की वयात आलेल्या मुलांची लग्न जमत नाहीये, स्थळून गेलं तरी कळवत नाहीये, मग तुम्हाला हा असतोय मित्र आहे त्याच्या घरी चालू आहे का? पण मग अशा केसेस कधी आल्या, असं कधी हँडल केलं? असं आहे का? आपण त्यांचं लग्न जमवून देऊ, काही प्रॉब्लेम नाही. त्यांचं हसणंच बंद होऊन जाईल. पण मग असे काही केसेस आले ते कसे हँडल करता?
आता बऱ्याच वेळेला काय होतं, की जी मुलं वयात आलेली आहेत, बरोबर आहे. तर वयात आलेल्या मुलांची लग्न होत नाही का? तर त्यांच्या वास्तूमध्ये ते चुकीच्या डिग्री डायरेक्शनमध्ये वावरत असतात. त्यांची एक तर जागा चुकलेली असते बसायची, उठायची, झोपायची, जेवायची. त्यांचे कपडे कधी-कधी चुकीच्या डिग्री डायरेक्शनमध्ये असतात. त्यामुळे सुद्धा अशा काही-काही गोष्टी उद्भवतात. आता आपण काय करतो जेव्हा वयात आलेली जी मुलं आहेत, त्यांच्या घरी आपण वास्तू व्हिजिट करतो. ठीक आहे. पहिलं जसं ते वास्तू शुद्धीकरणची प्रोसेस करतो. त्यामुळे काय आहे, की बऱ्याच प्रमाणामध्ये जी अडकलेली त्यांची कामं असतात, ती पण त्यांची व्हायला मार्ग मोकळे होतात. शिवाय आपण त्यांना काय सांगतो, डिग्री डायरेक्शन देतो, की जेव्हा त्या मुलाने कुठे बसायचं किंवा त्या मुलीने कुठे बसायचं, जेव्हा त्यांना पाहुणे येणार पाहायला, बरं. स्थळ येणार पाहायला. ती डिग्री डायरेक्शन दिली, की आपण त्यांना सांगतो, की 1.25 महिना किंवा 3 महिन्याच्या आतमध्ये तुमचं ते 100% ते लग्न जमतं. वास्तूच काम करते. ठीक आहे. फक्त पेशन्स पाहिजे. सांगितलेल्या शास्त्रोक्त पद्धतीने त्यांनी ते पालन करणं गरजेचं आहे. या गोष्टी आहेत. तर होतं ते लग्न. तर असं काही नाही. जेव्हा ते मुलीकडचे किंवा मुलाकडचे लोकं येतात, त्यांनी कुठे बसायचं, या मुलाने कुठे बसायचं. काही आपण सांगतो गोष्टी, त्या नियमांचं पालन करायचं, बाकीचं काही नाही. काहींचा प्रश्न आला, की "मॅडम नॉन-व्हेज आम्ही खाऊ शकतो." अरे खाऊ शकतो. तुमच्या ज्या बाकीच्या सगळ्या गोष्टी, तुम्हाला अख्खा दिवस तुम्ही बाहेर असता, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही जेव्हा घरी येता, तर तुम्हाला एक डिग्री दिली जाते, कुठे बसायचं, कुठे झोपायचं. फक्त या काही गोष्टींचं तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने पालन करा. 100% रिझल्ट्स आहेत. खूप लोकांचे आपण तसे लग्न लावून दिलेले आहेत आणि होतात. बरं. तर मग मुलांना अभ्यासात कॉन्सन्ट्रेशन लाभावं याच्याकरता काही सांगू शकता? कोणत्या विषयाला बसलं पाहिजे अभ्यासाला वगैरे? हां, आता मुलांच्या अभ्यासासाठी आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये देवघराची जी जागा असते, उत्तर, पूर्व, ईशान्य. तर या ठिकाणी पूर्वेचा कोपरा जो असतो, की पूर्व फेसिंग करून त्या मुलाने अभ्यासाला बसावं. आता काही-काही मुलं गादीवरती अभ्यास करतात, बेडवरती अभ्यास करतात, टीव्ही चालू असतो. आई-वडिलांनी सुद्धा काही गोष्टींचं थोडंसं लक्ष ठेवणं गरजेचं आहे. बाबा मुलगा अभ्यास करतोय. कारण की लहान मुलं जे आहेत ते मोठ्यांचं अनुकरण करत असतात. त्यामुळे आपण थोडीशी या गोष्टींची पण काळजी घ्यायची. साधारण पूर्व फेसिंग करून बसवा. त्याचा टेबल छोटासा एक लाकडाचा घ्या. त्याला कम्फर्टेबल चेअर घ्या. एक सरस्वतीचं, गणपती बाप्पाचं एक छोटासा पोस्टर आपण म्हणतो तिथे भिंतीला चिटकवा. एखादं काहीतरी फुलांचं म्हणतो एक फ्लॉवर पॉट ठेवा. त्याची पुस्तकं वगैरे. त्याच्या पुस्तकांमध्ये काही वेळेला मुलांची खेळणी पण असतात. बाकीचे आता 2-3 लहान-लहान मुलं असतात. त्यांची पण खेळणी त्या मुलाच्या पुस्तकाच्या त्या ड्रॉवरमध्ये म्हणा, या काही-काही गोष्टी असतात. जिथे खेळणी आली मुलांच्या पुस्तकांमध्ये, त्या ठिकाणी पाहायला भेटलं की मुलं अभ्यासच करत नाही. मुलांचं अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. बरोबर. लक्षच लागत नाही. त्यामुळे शास्त्राप्रमाणे असं सांगण्यात आलेलं आहे, की जेव्हा मुलांचा जो टेबल असतो अभ्यासाचा, तिथे फक्त पुस्तकच पाहिजेत. तिथे तुमची खेळणी किंवा बाकीचं अजून तुमचं काही सामान असेल, तर ते ठेवू नका. डिस्टर्ब होतं, मुलांचं मन विचलित होतं. आणि त्यामुळे जेव्हा मुलगा अभ्यासाला बसतो, तर मागून पॅरेंट्स लोकांनी सुद्धा त्याला 10 वेळा असा आवाज देऊन उठवू नये, डिस्टर्ब करू नये. त्याला कॉन्सन्ट्रेशन करून द्या. करा अभ्यास. बाबा तू अभ्यास कर. पूर्व फेसिंग करून जेव्हा बसतो, शास्त्रोक्त पद्धतीने, ते ऑटोमॅटिक ते कॉन्सन्ट्रेशन त्यांना भेटतंच. त्यामुळे वास्तूचा कुठे जरी बसायचं म्हटलं, प्रत्येक वास्तूचा तुम्ही नॉर्थ ईस्ट आपण म्हणतो, उत्तर, पूर्व ह्याचा कोपरा पकडा आणि पूर्वेला फेसिंग करून बसा. टेबल लाकडाचा आणि चेअर आपल्या कम्फर्टेबल व्यवस्थित होतं त्याचं व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन. वाह! तर मग आता किचनमध्ये ना गॅस शेगडी, सिंक कुठं असावं याचं काय आहे? हां, आता किचनमध्ये साऊथ ईस्ट या ठिकाणी आपलं किचन नॉर्मली वास्तुशास्त्राप्रमाणे असावं हे तर प्रत्येकालाच माहीत आहे. त्यामुळे आपण जास्त काही डिटेलमध्ये जात नाहीये. आपण शॉर्ट अँड स्वीटमध्ये जेवढं सांगता येईल नॉर्मल आपलं जे इम्पॉर्टंट आहे, आपण त्याच गोष्टींवरती जास्त करून भर देतोय. आता जेव्हा आपण जातो वास्तूमध्ये किचन त्यांचं साऊथ ईस्ट म्हणजे पूर्व आणि आग्नेय याच दिशेला मोस्टली असायला पाहिजे. जेव्हा आपण किचनचा आपला कट्टा येतो, तर किचनचा कट्टा आल्यावर तर आपल्या या हाताला समोर पूर्वेला तुमचं शेगडी येते किचनची. आणि तुमचं या हाताला ते बेसिन आपण जे म्हणतो, ते या हाताला आलं पाहिजे. नॉर्मली आता जेव्हा आपण मुंबई साईडला पण जेव्हा आता व्हिजिटला जातो, तर तिथे चुका बऱ्याच प्रमाणामध्ये की तुमचं इथे बेसिन येतं, ते सिंक येतं, भांडी घासायचं आणि तुमच्या गॅसची शेगडी ठेवण्यासाठी जागा असते. तेच चुकतं. काय म्हणजे आग्नेय तुमची जर असेल प्रॉपर तुमचा मनी फ्लो किंवा आपण म्हणतो की महालक्ष्मी माता आपलं जे जे पण काही या बारीक-सारीक गोष्टी असतात, म्हणजे तुमचं आग्नेय दिशा त्या ठिकाणी जलतत्व नाही पाहिजे. आता तुम्ही कोणतंही काम जेव्हा सुरुवातीला उत्साहाने करायला घेता, नंतर त्या उत्साहावरती पाणी पडतं. हे कशामुळे होतं? तुमचं आग्नेयला जेव्हा तुमचं सिंक येतं, तर त्यामुळे अशा पद्धतीच्या गोष्टी उद्भवतात. की तुमचा मनी फ्लो हा तिथेच कट होतो. तुम्ही कितीही मेहनत करा. पण मेहनतीच्या मानाने तुमच्या नशिबात जर ₹100 आहेत, तर तुम्हाला फक्त ₹5 ते ₹10 वरतीच तुम्हाला फक्त समाधान मानावं लागतं. अशा पद्धतीच्या घटना घडतात. त्यामुळे किचनमध्ये तुमचं शेगडीचं जे आहे ते या हातालाच हवं, पूर्व फेसिंग करून आणि महिलेचं सुद्धा मुख पूर्वेलाच हवं. बरकत येते, तिला पण ॲक्टिव्ह ऊर्जा भेटते ते काम करण्यासाठी. तर कधी-कधी जेवण फुकट जातं, अन्नाला चव नसतं, बेचव होणं, खूप काही-काही गोष्टी आहेत. नुकसान अशा पद्धतीने आहे. त्यामुळे किचन तुमचं पूर्व फेसिंग करूनच झालं पाहिजे.
आणि तुमचं जे सिंक आहे भांडी घासायचं ते या हाताला पाहिजे. छोटासा का कट्टा का असेना, परंतु रचना जी आहे ती अशाच पद्धतीने असणं गरजेचं आहे. ओके. तर मग आपला शेवटचाच प्रश्न आहे, की बाधित वास्तू वगैरे याच्याबद्दल काय सांगितलं किंवा तिथं कसं करता व्हिजिट? बाधित वास्तू. आता त्या ठिकाणी आपण जेव्हा जातो, तर बाधित वास्तू म्हणा किंवा प्लॉट म्हणा, बाधित प्लॉट पण असतो. अशा पद्धतीच्या पण काही-काही गोष्टी असतात. त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत, खूप किस्से पण घडलेले आहेत रिअली. थोडक्यात आता. थोडक्यात तर सांगायचं असं, की आपण काय करतो जेव्हा बाधित प्लॉट परीक्षण करायला जातो, तर ऑलरेडी त्या क्लायंटला सांगतो, की दही-भात थोडासा तुमच्या घरातून भात, अळणी आणि दही ते थोडंसं घेऊन यायचं आणि त्या प्लॉटवरती थोडंसं शिंपडायचं, की जी आज खूप वर्षापासून आज माहिती नाही आपल्याला तिथे, की तिथे भरपूर काही काटेरी बाभळी म्हणा, काय-काय गोष्टी वाढलेल्या असतात. ते प्लॉट परीक्षण करायला जाताना आपण त्यांना सांगतो, की पहिल्यांदा हे सगळे काटेरी बाभळी वगैरे जे पण काही वाढलेली असते, ते पहिल्यांदा काढून सगळं ते क्लीन करून घ्या. तुमची जी पण हद्द आहे, त्या हद्दसाठीच गव्हाचं पीठ आणि त्यात थोडंसं साखर हे मिश्रण असलेलं पण तुम्ही थोडंसं घेऊन या. आणि मोस्टली आपण शनिवारचा दिवस ठरवतो का? ऑलरेडी काहीतरी दोष त्यांच्या ऑलरेडी वास्तूमध्ये असतात किंवा काहीतरी चुकून मागून कोणाचं तरी आपण नुकसान केलेलं असतं किंवा पूर्वजांकडून सुद्धा काही आपल्या चुका-मुका झालेल्या असतात. त्यामुळे थोडी या गोष्टींची काळजी घेण्यासाठी बॉर्डर आपण करायला सांगतो. कशाची? गव्हाचे पीठ आणि साखर. का? तर शनिवारचं का सांगतो? का तर शनिदेव हे की नाही, साक्षात आपण म्हणतो की ती न्यायाची देवता न्यायाची आहे देवता. आणि हां. त्यांना पण प्रसन्न करण्यासाठी किंवा ह्यांच्याकडून ह्यांच्या परिवाराकडून काही चूकभूल झाली असेल, काही जे पण काही झालं असेल जाणतेपणी, अजाणतेपणी, तर त्यांच्याकडून हे एक माफी मागण्याचं एक रेमेडी आपण म्हणतो. त्या बारीक-सारीक तोडगे आपण म्हणतो. ते त्यांना संपूर्ण त्या प्लॉटची पहिल्यांदा बॉर्डर त्या मिश्रणाने आखायला सांगतो, की मग काय होतं, त्याच्यामुळे तिथे बारीक-सारीक मुंग्या असतात. मग ते गव्हाचं पीठ म्हणा, ते साखर खातात. त्याच एवढ्या मुंग्यांना ह्यांच्या हातून कुठेतरी दानधर्म तसं तर ह्यांनी दानधर्म केला की नाही आपल्याला माहिती माहीत नाही. नसतं. त्यामुळे ॲटलीस्ट या निमित्ताने का असेना, परंतु आपण त्या ज्या एनर्जीज आहेत, त्या सगळ्या कॉर्नरला आपण हे करतो, की तिथे खाण्यासाठी ते जातात. दही-भात पण आपण त्या जागेच्या शांतीसाठी आपण ते ठेवतो. आपण कोणालाही शांतीसाठी बाकीचे पैसे खर्च करायला सांगत नाही, की तुम्ही मोठ्या शांती घाला किंवा काय करा, नाही. हे बारीक-सारीक तोडगे जरी केले, तर तुमचं काम होतं. पण ते मनोभावी आणि श्रद्धेने जर केलत ना, तर ते होतं. ते झालं. नंतर मग आपण तिकडचाच एखादा दगड जो असतो कौल घेण्यासाठी, की ही बाबा जागा बाधित आहे की नाही. तर त्यामुळे तिकडचा आपण एखादा दगड उचलतो. तो पाण्याने स्वच्छ आपण धुवून घेतो. थोडंसं गंगाजल गोमूत्राच्या ₹10-10 च्या बॉटल्स भेटतात पूजेच्या दुकानामध्ये. ते पण त्यांना आपण ऑलरेडी तेव्हा आणायला सांगितलेले असतात. मग ते त्याच्यामध्ये आपण ते त्याने ते दगड तो धुवून घेतो आणि नंतर त्या दगडानेच आपण तिथे कौल घेतो. की बाबा ही जी जागा आहे, ही जी प्लॉट आहे, तर ही बाधित आहे का नाही? तर बाबा ह्याचा आम्हाला कौल दे. तर तो कौल देतो आणि दुसरा प्रश्न पुन्हा हा विचारतो, की बाबा हे जे क्लायंट आहे, ते यांना या ठिकाणी या प्लॉटवरती त्यांच्या घराचं बांधकाम करायचंय. तर तुमची परमिशन आहे का? हे घराचं बांधकाम करू शकतात का? जर ह्यांनी घराचं बांधकाम केलं, तर काही अटी तर येणार नाही ना? तर तुमचा सपोर्ट आहे का? तुमची परमिशन आहे का? तर परमिशन असेल, तर मग आपण परिवाराला सांगतो, या क्लायंटला सांगतो, की बाबा हां, तुम्ही बांधकाम करू शकता. जर परमिशन नसेल, तर आपण त्यांना स्पष्ट सांगतो, बाबा तुम्ही काही या जागेवरती बांधकाम करू नका. कारण की तुमच्या कामामध्ये अटी येणार, अडचणी येणार आणि सुख तर काही लाभणारच नाही आणि पुढे जाऊन हे बांधकाम बंद पडणार. अशा काही-काही केसेस झालेल्या आहेत. एका क्लायंटला आपण सांगितलं होतं, की तुम्ही असं-असं बाधित जागा होती. आपण ती चेक केली. ती जागा बाधित निघाली. त्यांना सांगितलं, की तुम्ही असं-असं काही बांधकाम करू नका. तर नाही मॅडम, मी रातोरात बांधकाम करेन मी. तर कोणाला काही कळणारच नाही. आणि थोडंसं होतं वेगळंच मॅटर ते. आणि सकाळी कळेल तेव्हा कळेल. मग त्यांनी घेतलं रात्रीचं बांधकाम करायला. झालं ते कुठून तरी ते माहिती पडलं आणि कंप्लेंट गेली. कोर्टची ऑर्डर आली त्यांना आणि ते बांधकाम बंद झालं. मग आले नंतर सांगायला, की "मॅडम तुम्ही सांगितलं होतं, की असं-असं." म्हटलं, "ते तुमचं काम नाही पूर्ण होऊन देत," म्हटलं. "ते अटी आणतात. कोणत्या ना कोणत्या मार्फामध्ये तुम्हाला नुकसान नुकसान होतं. त्यामुळे आपलं आहे ते आपलं आहे. आपल्या कष्टाची कमाई आपली आहे. दुसऱ्याचं पण कधी-कधी आपण थोडंसं बाबा मोह होतो, की नाही मला थोडीशी जागा आहे बाबा, ती पण घेऊ किंवा काय. कोणाला काय माहिती नाही पडणार. तशी पण पडीकच आहे खूप वर्षापासून. याला कोणी वालीच नाहीये, ह्याला कोणी मालकच नाहीये. तर बघता येईल. परंतु तुम्ही तिथे जेव्हा चालू करायला सुरुवात करता, तिथेच बंद होतं. नुकसान तर होतंच, पण त्याच्यापेक्षा तुम्हाला जास्त अजून हेडेक किंवा मनस्ताप खूप गोष्टी तुम्हाला फेस कराव्या लागतात. यापेक्षा पण अजून आता एका माझ्या क्लायंटने मला सांगितलं, की मॅडम YouTubeवरती आता लोकं टी-आर-पी वाढवण्यासाठी, व्ह्यूज वाढवण्यासाठी काहीही करतात, बरोबर आहे.
एकाने सांगितलं, की "मॅडम असं-असं लक्ष्मी अट्रॅक्शनसाठी" एक YouTubeवरती मी एक व्हिडिओ पाहिला होता. त्याच्यात त्याने सांगितलं होतं, की अमावास्येच्या रात्री 12 वाजता पिंपळाच्या झाडाखाली जायचं आणि तिकडची माती उचलायची आणि घरामध्ये यायचं, काळ्या कपड्यामध्ये बांधायची, त्याची पुरसुंडी करायची आणि घरामध्ये येऊन चौकटीवरती ती बांधायची. तर कशासाठी? लक्ष्मी अट्रॅक्शनसाठी. तर मॅडम हे खरं आहे का? म्हटलं, "बाबा अशा कोणत्या भोंदू अंधविश्वासाला बळी पडू नका. अशा काही गोष्टी नसतात. मेहनतीवरती लक्ष द्या. बस आपलं मेहनत करा, सातत्य ठेवा आणि प्रामाणिकपणाने करा जे पण करायचं आहे ते. स्वतःवरती ठेवा विश्वास. बाकी ह्या YouTubeवरती लोकं काय पण पाठवतात. एक होतं मॅटर तेजपत्तावरती काहीतरी एक मुलगा होता. तर तेजपत्त्यावरती त्या मुलीला वशीकरण करण्यासाठी त्याने मला फोन केला. त्याने मला फोन केलाय, "मॅडम असं-असं आहे, की एक YouTubeवरती मी व्हिडिओ पाहिला आहे, की तेजपत्तावरती ज्या व्यक्तीवरती आपलं प्रेम आहे, की आपल्याला जी व्यक्ती आवडते, त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आणि त्याच्या पुढे कुरू कुरू स्वाहा अशा पद्धतीने लिहायचं. तर मॅडम हे खरं आहे का?" तर म्हणाले, "अरे बाबा असं काही करू नका. हे सगळं खोटं आहे आणि लोकं आज काहीही आणि ह्याला YouTube चॅनलला किती व्ह्यूज असतात खरंय. आणि टी-आर-पी वाढवण्यासाठी या चॅनलला लोकं किती म्हणजे एवढं काहीही. तर अशा अंधविश्वासाला बळी पडू नका. मेन आपलं वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापासून आपल्याला हे एवढं छान शास्त्र दिलेलं आहे. ते वाचा. ग्रंथ, पुराणं हे सगळं वाचा. वेद सगळं वाचा. हे खरं आहे. न की हे ज्यांना त्याच्यातलं काही काय म्हणतो एक अक्षर पण माहिती नाही. आपण त्यांचं ऐकतो. अर्धवट ज्ञान असताना ते नेहमी नुकसानच करणारं असतं. पूर्ण ज्ञान घ्या. वाह! सो थँक यू सो मच मॅम तुम्ही आलात. आम्हाला इतकी सगळी माहिती दिलीत. एका पॉडकास्टमध्ये तर हे सगळं करणं शक्यच नाहीये. पण तरी पण थँक यू सो मच आणि आमच्याकडे एक आठवण आहे तुमच्याकरता. आपले पण आभार. थँक यू सो मच. प्लीज उजव्या हाताने देऊ का? काही अडचण नाही. थँक यू सो मच. थँक सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट इतरांना प्रेरणा दिली अशी असेल किंवा तुमचा कोणता सर्म असेल किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं कल्याण असेल, तर मला या नंबरवर WhatsApp करू शकता किंवा कॉल करू शकता किंवा ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल, तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण का मी नेहमी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि हा पॉडकास्ट तुमच्या त्या मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचवा ज्यांना घर घ्यायचं आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये समस्या आहेत. सो भेटूया एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी यू. हॅव गुड एंड बाय.